नमस्कार। या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जनाब संजय राऊत यांनी आज सकाळी एक गोष्ट मान्य केली की अजित पवार यांच्या पक्षाचा आणि शरद पवार यांच्या पक्षाचा विलीनीकरणाचा प्रश्न दोघांचा अंतर्गत प्रश्न आहे। कालपर्यंत हेच संजय राऊत या प्रश्नामध्ये नाखुपसत होते, परंतु आता त्यांना शहाणपण सुचलं आणि ते सांगतायत की हा विलीनीकरणाचा प्रश्न अंतर्गत प्रश्न आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून तेच सांगत होतो की राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय हा दोन्ही पक्षाचा इंटरनल प्रश्न आहे, अंतर्गत प्रश्न आहे। दोन्ही कुटुंब एकत्र आली तर आमचा त्याला विरोध असण्याचं कारण नाही, परंतु सातत्यानं संजय राऊत नाखुपसण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आज त्यांना उपरती झालेली दिसते। कारण शरद पवार हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत एवढं सांगायचं संजय राऊत यांना भान होतं, परंतु आता त्यांना असं वाटतंय की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रश्न सुरू आहे त्यानंतर शरद पवार साहेब हे एनडीए मध्ये जातील का ही भीती संजय राऊतांना दिसते आणि त्यांच्या पोटामध्ये आता गोळा उठलाय आणि आता हा अंतर्गत प्रश्न आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की सुनेत्राताई जो निर्णय घेतील विलीनीकरणाबद्दल त्याला आमचा पाठिंबा असेल। शरद पवार आणि त्यांच्या इंडिया आघाडी आणि मवियाचा भागच आहे एवढाच आमचा संबंध आहे असं राऊत बोलतात। नाही, संजय राऊतांना ते सांगणं भागच आहे, कारण संजय राऊतांना माहिती आहे की इंडी आघाडीच्या भेंडी करपलेली आहे। ज्या पद्धतीनं इंडी अलायन्सची आघाडी करून देशामध्ये सत्ता स्थापन करू, महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येईल असे दावे संजय राऊत सातत्यानं करत होते। परंतु एक गोष्ट लक्षात आली, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडी फुटून गेली होती। तीन तिघाडा काम बिघाडा हे जे धोरण होतं ते स्पष्टपणे दिसून आलं आणि आता देखील महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे का हा आमचा सवाल आहे। महाविकास आघाडीमध्ये शरद पवार साहेब आहेत का हा आमचा सवाल आहे। महाविकास आघाडीमध्ये स्वतः उद्धवजी ठाकरे आहेत का हा देखील सवाल आहे। महाविकास आघाडीचं अस्तित्व पूर्णपणे संपलंय आणि महापालिकेच्या निवडणुकीत तर महाविकास आघाडी औषधाला देखील शिल्लक राहिलेली नाही। ज्या पद्धतीनं जनतेनं महाविकास आघाडीचा पराभव केला ते बघता येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी नसेल, स्वतः शरद पवार साहेब देखील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असतील का हा देखील प्रश्न आहे। अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नसेल असं देखील राऊत बोलताना दिसतं। खरं तर अजितदादांचा देवेंद्रजींवर विश्वास आहे का नाही हे महाराष्ट्रानं बघितलंय। संजय राऊत उभाटा गट शरद पवार साहेबांना सोडून अजितदादा देवेंद्रजींसोबत आले ते विश्वासाच्या पोटीच आले। ज्या पद्धतीनं पहाटेचा सकाळचा शपथविधी झाला होता त्यावेळेलाही अजितदादांनी देवाभाऊंवरच विश्वास ठेवला होता। त्यानंतर शरद पवार साहेबांची साथ सोडली, उद्धव ठाकरेंची साथ सोडली, काँग्रेसची साथ सोडली आणि अजितदादा पुन्हा एकदा देवेंद्रजींसोबत आली, कारण हा विश्वास होता। संजय राऊत यांना विश्वास हा शब्द उच्चारण्याचा देखील अधिकार नाही, कारण महाराष्ट्राचा विश्वासघात करण्याचं काम संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी सातत्यानं केले। महाराष्ट्राचा विश्वासघात करून महाराष्ट्रातल्या जनतेला लुटण्याचं काम देखील उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय। अजितदादा आणि देवाभाऊ ही जोडगोळी महाराष्ट्राची हिट जोडी होती। या जोडीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं पुढे जाणं, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची क्षमता देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा आणि एकनाथजी शिंदे या तीनही त्रिमूर्तीमध्ये होती। या तिघांपुढे महाविकास आघाडीचा निभाव याच्यापूर्वी देखील लागला नव्हता आणि याच्यापुढेही लागणार नाही। दुर्दैवानं अजितदादांचा अपघात झाला, त्या अपघातामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं हे देखील आपण बघितलंय। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, संजय राऊत यांना विश्वास हा शब्द उच्चारण्याचा अधिकार नाही, कारण संजय राऊत यांनी उभ्या हयातीमध्ये कुणावरही विश्वास ठेवला नाही। सातत्यानं लोकांचा विश्वासघात करणं हीच संजय राऊत यांची परंपरा आहे। हा संजय राऊत आणि उभाटा गटाचा डीएनए आहे। अमित शहा आणि मोदींची इच्छा नसल्यामुळेच अजित पवार गटाचे जे नेते आहेत ते आता शरद पवारांसोबत येत नाहीत असंही राऊत म्हणतात।
शरद पवार साहेबांना सोबत घ्यायचं का नाही घ्यायचं हे भारतीय जनता पार्टी, अमित भाई किंवा देवेंद्रजी फडणवीस ठरवणार नाहीत. शरद पवार साहेबांना सोबत घ्यायचं का नाही याचा निर्णय सुनेत्राताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ठरवणार आहेत. सुनेत्राताईकडे राष्ट्रवादीचं सर्वेसर्वा म्हणून पद आलेलं आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची धुरा पक्षातील लोकांनी सोपवली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये NDA सोबत किंवा राष्ट्रवादी सोबत शरद पवारांच्या गटाला घ्यायचं का नाही घ्यायचं, त्यांच्या आमदारांना घ्यायचं का नाही घ्यायचं याचा पूर्णपणे अधिकार सुनेत्राताई पवार यांना आहे. आणि सुनेत्राताई पवार यांचं नेतृत्व सक्षम आणि खंबीर आहे. ते याबद्दलचा योग्य तो निर्णय घेतील. राहिला प्रश्न संजय राऊत यांचा. संजय राऊत यांना विलिनीकरणाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊत, तुम्ही दोन भावाचं विलिनीकरण करू शकले नाहीत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना देखील एकत्र तुम्हाला ठेवता आलं नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी तुमच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि खऱ्या शिवसेनेसोबत जाण्याचं काम राज ठाकरेंनी केलं. तुम्ही दोन भावांना एकत्र ठेवू शकले नाहीत, तर तुम्ही पवार कुटुंबांना एकत्र करण्याच्या गप्पा कशाला करतायत? तुम्हाला राज ठाकरेंना सांभाळता आलं नाही. ज्या राज ठाकरेंच्या जोरावर मुंबई महापालिकेमध्ये तुम्हाला यश मिळालं, त्याच राज ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम, त्यांचे नगरसेवक पाडण्याचं काम उभाटा गटाने आणि संजय राऊतांनी केलंय. आपल्याला स्वतःचा भाऊ सांभाळता आला नाही, आपल्याला स्वतःचं घर सांभाळता आलं नाही. त्यांनी इतरांच्या विलिनीकरणावर, इतरांच्या एकत्रीकरणावर बोलू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाही असं अनेक प्रकारावरून दिसतं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. देवाभाऊ हे कायद्याचे रक्षक आहेत आणि संजय राऊत आणि उभाटा गटासारख्या कायदेविरोधी लोकांचे भक्षक आहेत. ज्या पद्धतीनं कायदे पायदळी तोडवण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलं होतं, संजय राऊतांच्या माध्यमातून केलं. त्यामुळे देवाभाऊ हे जनतेचे रक्षक आहेत, तर तुमच्यासारख्या लोकांचे भक्षक आहेत. तुमच्यासारख्या लोकांना सळो की पळो करून सोडण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय. तुम्ही देवेंद्रजींवर टीका करू नका. ती तुमची लायकी नाही, तुमची पात्रता नाही. कारण देवेंद्रजींच्या पाठीशी 11 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत आणि या जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर मुख्यमंत्री आहेत. कायद्याचं राज्य टिकवण्याचं काम, कायद्यांना महाराष्ट्राला सक्षम करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय. आणि कायद्याची भाषा संजय राऊतांनी करू नये. वाझे काय लादे नाही का हे कोण म्हटलं होतं? मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं होतं की वाझे काय लादे नाही का. नंतर लक्षात आलं वाझे कोण आहे. अशा पद्धतीनं कायदा पायदळी तुडवायचा आहे, महाराष्ट्रामध्ये लूट करायची. हे धंदे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुम्ही वर्षानुवर्ष केले आणि हे महाराष्ट्रानं बघितले. देवाभाऊ हे कायद्याचे रक्षक आहेत, तर तुमच्यासारख्या नालायकांचे भक्षक आहेत. महापालिकेवर ज्या दिवशी महापौर बसेल त्या दिवशी तो काळा दिवस उभाटा गटासाठी असेल, तो काळा दिवस संजय राऊत यांच्यासाठी असेल आणि महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी तो सुवर्ण दिन असेल. ज्या दिवशी मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसेल तो क्षण महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला असेल आणि उभाटा गट आणि संजय राऊतांसाठी तो काळा दिवस असेल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. ज्या पद्धतीनं 25 वर्ष मुंबईला लुटण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय, या लुटीपासून थांबण्याचा तो सुवर्ण दिन असेल. महाराष्ट्राला, मुंबईला खाईच्या खड्ड्यातून थांबवण्यासाठीचा तो सुवर्ण दिन असेल. संजय राऊत ज्या पद्धतीने म्हणतायत की तो काळा दिवस असेल, तर तो काळा दिवस संजय राऊतांसाठी आहे, तो काळा दिवस उभाटा गटासाठी आहे. कारण ज्या पद्धतीनं मुंबईचं नुकसान करण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलंय, त्यामुळे तो काळा दिवस तुम्हाला नक्की पाळावा लागेल. आणि संजय राऊतांना मला एकच सांगायचंय, तुम्हाला एक दिवस काळा पाळायचा नाही, पुढची 5 वर्ष तुमच्यासाठीचा रोजचा काळा दिवस असेल. कारण जनतेनं तुम्हाला काळं फासलंय, मतरूपी काळं फासलंय. त्यामुळं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये तोंड दाखवायला देखील जागा राहिलेली नाही. भारतीय जनता पार्टीसोबत गद्दार नाही, खुद्दार आलेले आहेत. गद्दार कोण आहेत? तर संजय राऊत तुम्ही आहात, जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली. उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यामुळे खरे गद्दार कोण याच्यावर महाराष्ट्रातल्या लोकांनी शिक्कामोर्तब केलं, मुंबईच्या लोकांनी शिक्कामोर्तब केलंय.
ज्यांनी बाळासाहेबांचे विचार धुळीला मिळवले ते खरे गद्दार आहेत, तर देवेंद्रजींसोबत जे आले, भारतीय जनता पार्टीसोबत आले, ते एकनाथजी शिंदे खुद्दार आहेत. त्यामुळं लोकांनी गद्दारांना नाकारले आणि खुद्दारांना निवडून दिले. मुंबई महापालिकेमध्ये आता गद्दारांना स्थान नाही. मुंबई महापालिकेमध्ये गद्दारांना घरी बसवण्याचं काम, मुंबईला लुटवणाऱ्यांना घरी बसवण्याचं काम, विरोधात बसवण्याचं काम जनतेनं केलं. संजय राऊत खरे गद्दार तुम्ही आहात. लोकांशी गद्दारी करायची, लोकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा, मुंबईकरांना लुटायचं, मराठी माणसांना लुटायचं, हे तुमचे धंदे आहेत. आणि ही लूटमार महाराष्ट्राने बघितली आणि या लूटमारीच्या विरोधातच हे मॅन्डेट दिलंय आणि भारतीय जनता पार्टी महायुतीला निवडून दिलंय. त्यामुळे खुद्दार निवडून आलेत आणि गद्दार घरी बसलेत. पार्थ पवारांवरती हायकोर्टाने काही ताशेरे मारले होते, ते सहज पुसले जाणार नाही कसं ते म्हणताय. अपडेट एक आता अशी आलेली आहे की सकाळी चर्चा सुरू होती की पार्थ पवारांनी क्लीन चिट दिली मुंबईकरांना, मात्र खरगे समितीचा अहवालच अद्याप अंतिम साबित झाला, त्यामुळे कुठली क्लीन चिट दिली नाही अशी माहिती आहे सूत्रांकडून. या प्रकरणामध्ये खरगे समितीची चौकशी समिती सुरू आहे. त्यामध्ये चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी होईल. या प्रकरणात आपल्याला आधी देखील माहिती आहे की पार्थ पवारांचं कुठेही अधिकृतपणे नाव नव्हतं, तरीही या प्रकरणात पूर्ण चौकशी सुरू आहे. खरगे समितीचा अहवाल अद्याप यायचा आहे. त्या समितीमध्ये नेमकं काय फाईंड मिळाले, कशा पद्धतीनं तपास झाला आणि नेमकं त्याच्यामध्ये काय आढळलं याची अधिकृत माहिती समोर येईल आणि त्यावेळेला यावर बोलणं योग्य राहील. परंतु या प्रकरणात जर कोणी दोषी असेल तर कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपच्या 100 कोटी आरोपाची फाईल आहे ती माझ्याकडे आहे असं अजितदादांनी आरोप केले होते आणि त्यानंतर खरं तर हा अपघात झाला अशा पद्धतीचा आरोप आहे तो विजय मांढरे यांनी केलेला. खरं तर कुणाकडे किती कोटी रुपयाच्या घोटाळ्याची फाईल होती, काय होती, हे सगळं चौकशीतनं समोर येईल. मुळामध्ये अशा पद्धतीचे हवेत आरोप करणं, त्यांच्याकडे काही एखादा पुरावा असेल, कागदपत्र असेल तर त्यांनी ते कागदपत्र घेऊन कोर्टात जावं, अन्य चौकशी यंत्रणांसमोर जावं. हवेत बाण मारून अशा पद्धतीचे आरोप करू नये. संजय राऊत देखील असंच सांगत होते की अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल आहे आणि लगेच सांगतायत की भाजप पार्थ पवारांना वाचवतंय. तुम्ही तुमच्याच वक्तव्याला कॉन्ट्रडिक्ट करतात, तुम्हीच परस्पर विरोधी वक्तव्य करतात. एका बाजूला सांगतायत की अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजप पार्थ पवारांना वाचवते. अहो नेमकं खरं काय ते तर बोला. एकाच पत्रकार परिषदेमध्ये परस्पर विरोधी वक्तव्य करणं हा राऊतांचा धंदा आहे. पांढरेंना मला सांगायचे की तुमच्याकडे या संदर्भात काही पुरावे असतील ते पुरावे योग्य प्लॅटफॉर्मवर मांडा. फक्तच मीडियासमोर बडबड करून वायफळ हवेत बाण सोडून आरोप करणं चुकीचं आहे. मुंबई वेगळी करावी, स्वतंत्र करावी अशी भाजपची कायम भूमिका आहे आणि महाराष्ट्र एकसंघ राहावा याबाबत सुद्धा भाजपचं वेगळं मत आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत किंवा संजय राऊतांचे वडील आले तरीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाऊ शकत नाही. मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. निवडणूक जवळ आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, गुजरातला जोडणार, पाकिस्तानला जोडणार अशा अवया उठवण्याचं काम संजय राऊतांकडनं सातत्यानं केलं जात आहे. परंतु आम्ही हे वारंवार सांगतोय, मुंबई लुटायचं काम कोणी केलं तर संजय राऊत तुम्ही केलं. मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तर उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं. आता मुंबईसाठी सुवर्ण दिन येणार आहेत, सोन्याचे दिवस येणार आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नेतृत्वात येणाऱ्या कामात विकासाची कामं होतील. मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये जी वाहतूक कोंडी असते त्याला तोडगा काढण्याचं काम राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळं मुंबईकरांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून होणार आहे. मुंबई तोडण्याचा प्रश्नच नाही. संजय राऊत किंवा संजय राऊतेचे आजोबा पंजोबा आले तरीही मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही. ही मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, हे पक्क. एक्सप्रेस हायवेवर झालेल्या अपघातामुळे 32 तास खरं तर प्रवाशांचे हाल झालेले आणि त्यानंतर राज ठाकरे देखील असं टीका करताना पाहायला मिळतात की या सरकारमध्ये पालकमंत्री असतात, मात्र या सरकारमध्ये पालकमंत्री पदावरूनच वाद आहे. दुसरीकडे टोल जी वसुली केली जाते ती टोल वसुली करून न द्यावी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला, हे वास्तव आहे. अशा पद्धतीचे अपघात झाल्यानंतर तात्काळ
त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, लोकांना त्यातून वाहतुकीच्या कोंडीतून सुटका केली पाहिजे. परंतु आपल्याला कल्पना आहे की ज्या पद्धतीची वायुगळती झाली, याच्या आधी एकदाही अशा पद्धतीचा अपघात झाला नव्हता. इतिहासात पहिल्यांदा असा अपघात झाला, त्यामुळे लोकांचे देखील हाल झाले. परंतु सरकारनं देखील तत्परतेनं पावलं उचलली. लोकांना सुविधा पोहोचवण्याचं काम सरकारच्या वतीनं करण्यात आलं. टँकर हटवण्याचं काम देखील युद्धपातळीवर करण्यात आलं. जे काही योग्य पर्याय होते ते राज्य सरकारने त्यावेळी निवडले होते. तथापि लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मुंबई महापालिकेमध्ये आता उद्धव ठाकरे देखील महापौर पदासाठी निवडणूक लढू शकतात अशी माहिती समोर येते. कदाचित उमेदवार ते देणार आहेत आणि उपमहापौर पदासाठी देखील उमेदवार देण्याची तयारी आता ठाकरे. नाही, त्यांनी महापौर पदासाठी उमेदवार भरावा, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरावा. एवढंच काय, उद्या पाकिस्तानमध्ये एखादी निवडणूक झाली तर त्या पाकिस्तानमधल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावा, कारण त्यांना कोणी विरोध करू शकत नाही. परंतु मुंबईकरांनी त्यांना घरी बसवण्याचं काम आवडतं आहे, ते दिलेलं आहे. मुंबई महापालिकेमध्ये महापौर काय, तुम्हाला जे बहुमत मिळालंय, तुम्हाला जी मतं मिळाली, त्यामुळे तुम्ही खरं तर घरामध्ये लपून बसलं पाहिजे, अशा पद्धतीचं मॅन्डेट मुंबईकरांनी तुम्हाला दिले. 25 वर्ष तुम्ही सत्ता उपभोगली आणि मुंबईकरांची वाट लावली. त्याच मुंबईकरांनी तुमची वाट लावण्याचं काम केलंय. आता कुठल्या तोंडाने तुम्ही महापौर पदासाठी अर्ज भरताय? आता कुठल्या तोंडाने उपमहापौर पदासाठी अर्ज भरताय? तुम्हाला तो अधिकार आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही पाकिस्तानमध्ये निवडणूक होणार असेल तर त्यासाठी अर्ज दाखल करा. संजय राऊतांना यासाठी मनापासून शुभेच्छा. परंतु एक गोष्ट नक्की आहे, मुंबईकरांचा महापौर हा महायुतीचा महापौर असेल, उपमहापौर देखील महायुतीचाच असेल. उपमहापौर पदावरून सुद्धा त्यांनी टीका केली आहे की मुंबईचं आणि मराठी माणसाचं नुकसान केल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात गद्दारांना उपमहापौर पद दिलं जाणार. मराठी माणसाचं नुकसान सगळ्यात जास्त कोणी केलं असेल तर उबाटा गटाने आणि संजय राऊतांनी केलंय. मराठी माणसांबद्दल संजय राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही. पत्राचाळीमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करायचा, तुरुंगात जायचं, जामिनावर बाहेर यायचं आणि परत मराठी माणसाचं नाव घ्यायचं. पत्राचाळीत घोटाळा केला, कोविडमध्ये घोटाळा केला, खिचडी देखील सोडली नाही. आणि तुम्हाला काय मराठी माणसाचा अधिकार आहे? तुमची मुलं, तुमची नातवंड बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकणार, तुम्ही इंग्रजी मीडियममध्ये तुमच्या मुलाला शिकवणार आणि मराठी माणसाचा पुळका दाखवणार. तुम्ही कंत्राट देताना अमराठी माणसाला देणार. गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई महापालिकेमध्ये उद्धवजी ठाकरे यांनी किती मराठी माणसाला कंत्राट दिली? संजय राऊत तुम्ही किती मराठी माणसाला कंत्राट दिली? याची नावं एकदा जाहीर करा. हे मी म्हणत नाही, संदीप देशपांडेंनी जाहीरपणे भाषणात सांगितलं होतं की मराठी माणसासाठी उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांनी नेमकं काय केलं. मराठीचं नाव घेण्याचा अधिकार उबाटा गटाला नाही, कारण मुंबई महापालिकेमध्ये अमराठी कंत्राटदार पोचण्याचं काम उबाटा गटाकडनं सातत्यानं केलं होतं. आणि आज ते निवडणुकीत पराभव झाल्यावर मराठीचा पोळका करताय. मराठीचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे देखील मुंबईकरांनी ओळखलेलं आहे. राज्यातील शाळांमधील एक विधारक परिस्थिती समोर आलेली आहे. जवळपास 3000हून अधिक शाळांमध्ये वीज नाहीये. या उलट बहुतांश शाळांमध्ये मुलींसाठी, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालयाची देखील व्यवस्था नसल्याचं उघड आलेलं आहे. या प्रकरणामध्ये काही तथ्य असेल तर निश्चितपणे राज्य सरकार त्या दिशेने पावलं टाकतील आणि शाळा कशा सुधारता येतील यासाठीचे प्रयत्न देखील सातत्यानं राज्य सरकारकडनं सुरू आहेत. राज्य सरकार तसे प्रयत्न करते आणि यात तथ्य असेल तर निश्चितपणे दोष दूर करून त्या शाळा चांगल्या होतील याची काळजी निश्चितपणे राज्य सरकार घेईल. चंद्रपूरमध्ये एक वेळ विरोधी बाकावर बसू पण भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका देखील राऊत मांडतात. फक्त चंद्रपुरातच नाहीत, 29च्या 29 महापालिकेमध्ये उबाटा गटाला विरोधी बाकावरच बसायचंय. कारण जनतेनं त्यांना विरोधी बाग देण्याची लायकी पात्रता देखील ठेवली नाही. 29 पैकी 25 महापालिकेमध्ये उबाटा गटाला 0 जागा मिळाल्यात. म्हणजे तिथं त्यांचा एकही उमेदवार सभागृहामध्ये येण्याची लायकी, पात्रता, अवकात तुमची नाही आहे. त्यामुळे तुम्ही विरोधी बाकावर बसा, बाहेरच्या बाकावर बसा, व्हरांड्यात बसा किंवा खाली बसा, जनतेने तुम्हाला घरी बसवले. कोकणात पालिका, नगरपालिका, नगरपरिषदेचा जो निकाल लागला त्यानुसार भाजपकडे आणखी एक विधान परिषदेचा आमदार वाढण्याची शक्यता आहे. नाही, भाजपकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थानंतर एकच नाही, अनेक ठिकाणी विधान परिषदेचं संख्याबळ वाढेल. कारण जनतेचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. त्यामुळे विधान परिषदेत देखील आमचं संख्याबळ वाढणार आहे. याआधी 2018 ते 24 या कालखंडामध्ये या ठिकाणी अनिकेत तटकरे हे विधान परिषद आमदार होते. त्यामुळे तुमच्या मित्र पक्षाचाच आमदार आता घरी बसणार आहे. त्यामुळे अनिकेत तटकरेंना
भाजपमधून संधी मिळू शकते का, की भाजप आता स्वतंत्रपणे या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपला उमेदवार दिला, कारण संख्याबळ आता भाजपला आहे. अद्याप विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाली नाही. जशी विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होईल, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार तिघेही एकत्र बसतील. कुणाला विधान परिषदेचे आमदार द्यायची, मित्रपक्षांना किती द्यायचे, भाजपनं किती लढवायचे, शिवसेनेला किती द्यायचे, याबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. त्याबद्दल आजच बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. मार्मिकचं फ्रंट पेज आहे, त्या फ्रंट पेजचा आज चर्चा खूप रंगू राहिली. वेळ साधली, कमळाचं एक दाखवलंय, कमळ दाखवलं, घड्याळ गिळतात दाखवलं, अशा पद्धतीची वेळ साधली, असं मार्मिकचं फ्रंट पेजवरती हा फोटो आहे. नाही, वेळ ही महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला साधली होती आणि ज्या पद्धतीचे असे व्यंगचित्र करून लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला तर ते सत्य होणार नाही. अजितदादा यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. देवेंद्रजी फडणवीस यांचा सच्चा साथीदार, सच्चा मित्र आम्ही गमावलाय. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण काहीतरी व्यंगचित्र काढून हे करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करू नका. खरं महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला देखील वेळ दाखवून दिली आहे. अजितदादांमुळे महाराष्ट्राचं नुकसान झालंय, भारतीय जनता पार्टीचं देखील नुकसान झालंय. अशा पद्धतीचं व्यंगचित्र काढून नाहकपणे भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीसोबत खंबीरपणे उभे आहेत. अजितदादा जोपर्यंत हयात होते देवाभाऊंसोबत खंबीरपणे उभे होते. उलट ज्या पद्धतीनं उभाटा गटाने अजितदादांना त्रास दिला, संजय राऊतांनी अजितदादांबद्दल काय काय शब्द वापरले हे महाराष्ट्राला सांगायला गेलो तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना तोंड दाखवायला देखील जागा मिळणार नाही. उबाटाकडून आता एक आरोप केला जातो की मुंबईतून देशला हद्दपार करण्याचा घाट आहे तो खटलेला पाहिजे. नाही, मुंबईमधनं उबाटा गटाला हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मुंबईकर यशस्वी झालेत. मुंबईकरांनी उभाटा गटाला मुंबईतनं हद्दपार केलंय आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं निश्चितच केलंय. त्यामुळं बेसला मुंबईतनं हद्दपार करण्याचा प्रश्नच नाही. मुंबईकरांनी एक ठरवले की पुढच्या निवडणुकीमध्ये उभाटा गट मात्र मुंबईतून निश्चितपणे हद्दपार होईल. झेडपी निवडणुकांचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला होता की प्रचारसभा घेणार नाही. त्यामुळे गेल्या 2 ज्या टप्प्यातल्या निवडणुका झाल्या, महापालिका असतील किंवा नगर परिषद, त्यामध्ये भाजप नंबर 1चा होता. झेडपीमध्ये सुद्धा भाजप आपला किती होणार आहे? विधानसभा निवडणूक असू द्या, लोकसभा निवडणूक असू द्या, जिल्हा परिषदेच्या निवडणूक असू द्या, पंचायत समितीच्या निवडणूक असू द्या किंवा महापालिकेच्या निवडणूक असू द्या, या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत जनता उभी आहे. जनतेनं भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जरी देवाभाऊंनी प्रचार केला नसला तरीही जनतेचे आशीर्वाद हे देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहतील. मी तुम्हाला आजच सांगतो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील उभाटा गटाला मोठा भोपळा मिळणार आहे आणि भारतीय जनता पार्टी क्रमांक 1चा पार्टी म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी होईल. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.